आत्मवंदन सगळ्या कुटुंबाला. प्रणाम. वंदन. तुमच्या सगळ्यांच्या हायर सेल्फचे आभार. तुमच्या सगळ्यांचे आभार. आजच्या सत्राची सुरुवात आपण डोळे मिटू, आपल्या गुरूंचे स्मरण आणि आभार मानत आपण या सत्रामध्ये सहभागी होऊ. आपली आभा स्वच्छ करू. डोळे मिटून हळुवारपणे आपल्या श्वासांवर लक्ष दे. आपण ज्या खोलीमध्ये बसलो तिथं असलेल्या हवेला फील करायला लागा. सगळ्यात आधी आपल्या शरीराची जाणीव होऊ दे. आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचं जडत्व, वजन हे बंद डोळ्यांनी फील करा. संपूर्ण शरीरावर बंद डोळ्यांनी नजर फिरवा. आपले मस्तक, सहस्रार चक्र, शरीराचा सगळ्यात वरचा भाग, टाळू भाग, थोडस खाली कपाळ, चेहरा पूर्ण रिलॅक्स करा. चेहऱ्याच्या सगळ्या पेशींना आरामदायक स्थितीमध्ये येण्यासाठी सांगा. आपला एक एक विचार आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना कळतो. आपले व्हायब्रेशन संपूर्ण शरीरामध्ये सगळीकडे पसरतात. आपण काय विचार करत आहोत, आपल्या मनात कुठला भाव आहे, हे आपल्या शरीराला अगदी सहजपणे कळतं. आपल्या गळ्यावर या. छाती, पोट, पाय आणि तळपाय. आणि आता आपल्या श्वासांना आपल्या छातीवर घेऊया. आपलं चित्त पूर्ण छातीच्या मध्यभागावर आणा. छातीमध्ये येणारा जाणारा प्रत्येक श्वास हळुवारपणे बघ. आपल्या हृदयावर म्हणजे छातीच्या मध्यभागावर एकाग्र होत हे सत्य अनुभव करा की मी ईश्वरासोबत एक आहे, एकीकृत आहे, युनिफाईड आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण, विचार माझे आहेत, कारण मी ईश्वराच्याच प्रतिमेत बनले आहे. आता आपल्या ईश्वराचे गुण आठवा आणि ते स्वतःला द्या की ते माझे विचार आहेत, माझे गुण आहेत. जसे की माझा ईश्वर प्रेम आहे, आनंद आहे,
करुणा आहे, क्षमा आहे. तो सहजपणे क्षमा करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद बघतो, प्रेम बघतो. इतर जीवांबद्दल माझ्या ईश्वराच्या मनामध्ये, हृदयामध्ये करुणा भाव आहे. तो सहजपणे क्षमा करू शकतो. तो सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणणारा. तो सर्व व्यापक आहे, चराचरामध्ये अस्तित्व असणारा. झाडं, पक्षी, प्राणी, जलतत्व, अग्नी सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे. माझा ईश्वर अनंतता आहे. माझा ईश्वर नेहमी समृद्ध आहे, समाधान आहे. आता हे सगळे गुण स्वतःला द्या. मी प्रेम आहे, करुणा आहे, क्षमा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, समाधान आहे, सर्वज्ञ, बुद्धिमत्ता आहे, सर्व व्यापक आहे, परिपूर्ण आहे. मी प्रकाश आहे. आपल्या उच्च आत्म्याचे आभार मानून आपल्यापर्यंत हे सगळं ज्ञान पोहोचवलं त्यासाठी. आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक मार्गदर्शनासाठी आभार मानून माझ्या आभामध्ये आलेल्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या रूपामध्ये बनला आहात, जशी मी बनले. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुम्ही स्वतः प्रेम आणि प्रकाश आहात. तुमच्यापैकी प्रत्येक जणाला जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे त्या स्थानी निघून जा. हे उच्च स्व, आपल्या उच्च स्वचे नाव माहित असेल तर त्याला उद्देशून म्हणा, तू ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. एक दीर्घ श्वास घेत आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला प्रेमाच्या लहरी पाठवताना अनुभव करा. हृदयाच्या म्हणजे छातीच्या मधोमध हे फील करा की आपल्या छातीतून, हृदयातून सगळ्या सृष्टीसाठी प्रेम बाहेर पडत आहे. अशा सगळ्या व्यक्तींना, लोकांना प्रेम पाठवा, जी तुम्हाला आठवतात आता. वनस्पती, प्राणी, पक्षी, सृष्टीच्या सगळ्या निर्मितीला प्रेम पाठवा, जे जे आठवतं. आपल्या वास्तूला, घराला प्रेम पाठवा. मी संपूर्ण ब्रह्मांडाला, या सृष्टीला, प्रत्येक रचनेला, सर्व जीवांना माझ्या हृदयातून प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते. ईश्वराचे आणि उच्च स्वचे आभार मानत पुन्हा एकदा या सत्रामध्ये सहभागी व्हा.
आजचं जे सत्र आहे, ते मला आज सकाळपासून असा गाईडन्स येतोय, की युनिफाईडचा जो 8 आठवड्याचा आपला जर्नी आहे, तर 7 आठवडे तर आपण जे काही आपले धडे आहेत ते घेणार आहोत. 8वा जो आठवडा आहे तो पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू करण्यासाठी. पण त्यावेळेस रिव्ह्यू करताना मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये नाही सांगू शकणार, जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे कशासाठी याचं पण कारण आहे, की ते आतून मला असं सारखं जाणवते, की एकदा पहिला आणि दुसरा धडा पुन्हा घेतला पाहिजे. बाबाजींचा तो गाईडन्स माझ्या उच्च स्वचा गाईडन्स मला सकाळपासून मिळत होता. आणि त्यामुळे मी ठरवलं, की 8व्या आठवड्याची वाट न बघता आपण आत्ताच सुरू करायचं हे करायला. कुठेतरी त्याची गरज आहे. मला माहीत नाही का, पण मला ती एनर्जी फील होतीये आणि ते मला करणं फार गरजेचं वाटतंय. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी हे मला आतून असा एक स्ट्राँग मेसेज मिळतोय, की हे दोन्ही धडे आपण पुन्हा घ्यायला पाहिजे. त्यामुळं 8वा आठवडा जेव्हा येईल, तेव्हा तो रिव्ह्यू असेल तो शॉर्टमध्ये असेल, की आपण ह्या 7 आठवड्यांमध्ये काय शिकलो. पण आत्ता सुरुवातीला पहिले जे 2 धडे आहेत, ते आपण पुन्हा वाचणार आहेत आणि ह्याचं तुम्हाला जेव्हा हे तुम्ही आज पुन्हा वाचाल माझ्यासोबत, तेव्हा तुम्हाला खरोखर जाणवेल, की हे गरजेचं होतं. बरं, एक महत्त्वाची सूचना सगळ्यांना देते, की आपण जे युनिफाईडचे पी-डी-एफ ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत, ते कृपया तात्पुरते आपल्या जवळच ठेवा. कारण ते फुल प्रूफ असे कॉपीज नाहीयेत, की ज्याच्यामध्ये करेक्शन नाहीये किंवा असे थोडे त्याच्यामध्ये अजून करेक्शन करायची गरज आहे. त्याची लँग्वेज अजूनही तितकी हे नाहीये, कारण त्या कॉपीज ज्या मेन कॉपीज आहेत त्या नाहीयेत. पण तात्पुरतं आपण आपलं काही सुरू केलंय म्हणून मी त्या शेअर केल्यात. तर तुम्ही सगळ्यांपर्यंत त्या शेअर करू नका, कारण तसं चुकीचं मग ते जाईल. जेव्हा आपण सगळं त्याचं व्यवस्थित एडिटिंग वगैरे होईल फायनल, तेव्हा एक कॉपी मी शेअर करेन. ती तुम्ही रेफर करू शकता. सोबतच तुम्हाला वाटलं माझ्याकडे फिजिकल कॉपी पाहिजे, जेव्हा पब्लिश होईल तेव्हाही तुम्ही ती मागवून घेऊ शकता. पण आत्तापुरतं ह्या कॉपीज फक्त आपल्या ग्रुपमध्ये तुमच्या जवळच ठेवा. कारण त्या जेव्हा एकदा व्यवस्थित एडिटिंग वगैरे त्याचं होईल, तेव्हा त्या पब्लिश होतील. मग तेव्हा मी एक कॉपी शेअर करेन. ठीक आहे? तर ह्याच नोटवर आपण सुरू करू. जे नवीन लोकं आहेत त्यांना आग्रह आहे, की तुम्ही हा आजचा व्हिडिओ जरूर बघा. बरेच जणांचे मेसेज आले, की आम्ही आज लाईव्ह करू शकत नाहीत आहोत. तर ठीक आहे, पण YouTubeवर हे सेशन नक्की बघा. तर आपण ह्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही प्रस्तावना आणि बाकीचं जे आहे, हे तुम्ही थोडं वाचू शकता. म्हणजे ते त्यांच्यामध्ये कसा बनला, हे सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. आपण डायरेक्ट पहिल्या धड्यापासून सुरुवात करू. तर एकीकृत हे जे पहिलं सेक्शन आहे, ते पण थोडंसं वाचा. कारण ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला समजतील, की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असा अभ्यासक्रम, की जो आपल्याला आत्मसाक्षात्कार देईल, आत्मज्ञान देईल, असं साक्षात्कारच म्हणेन मी, असा अभ्यासक्रम यापूर्वी कधी नव्हता. तसा हा अभ्यासक्रम आहे. तर ह्याबद्दल एकीकृत ही जी पहिला जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे तर माहिती की आपण बघितलं, की आपले जे काही उपासना आहे सोबत ही सुरू ठेवा. हे आपल्याला ह्या पहिल्या भागामध्ये अगदी आवर्जून सांगण्यात आलंय. कारण आपण एकीकृत शिकल्यानंतर आपली उपासना नव्याने आपल्याला समजायला लागते. पुन्हा एकदा खोलात जाऊन, की आपण जे वाचतोय किंवा आपण जे काही नामस्मरण पण जे करतोय ना, ते कशासाठी? ह्या गोष्टी आपल्याला तिथं समजतात. जेव्हा आपण युनिफाईड शिकल्यानंतर पुन्हा करायला लागतो, म्हणजे आपली उपासना सुरू ठेवतो ते करत असताना. तर ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट फक्त आहे, की या अभ्यासक्रमाचा म्हणजे हा जो पॅराग्राफ आहे ना, हा वाचा, की ह्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाहीये. कुठलाही व्यक्ती ज्याला आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे, आयुष्यात चांगलं काहीतरी स्वतःला बनवायचंय, लीड करायचं, आपलं आयुष्य सुखी, तो हा अभ्यासक्रम करू शकतो. फक्त 2 गोष्टी इथं आपल्याला बाबाजी सांगतायत, की परिश्रम आणि चिकाटी. ती तर कुठल्याही क्षेत्रात आपल्याला गरजेची असते, जेव्हा आपल्याला तिथं एक चांगलं आयुष्य जगायचं असतं. तर इथं पण आपल्याला परिश्रम आणि चिकाटी, नियमितपणा हेच आहे, की तुम्ही परिश्रम स्वतःवर घ्यायचे. बाहेरच्या जगात परिश्रम नाही, आपल्यावर परिश्रम घेण्याचं इथं सांगितलं जातंय. यामध्ये साधनेच्या गरजा अगदी छोट्या आहेत, कमी आहेत, की 15 मिनिटं तुम्ही फक्त कालावधी काढायचा. अभ्यास करायचा 15 मिनिटाचा म्हणजे काय? डोळे बंद करून हृदयात जायचं आणि त्या आठवड्यामध्ये जे काही सांगितलंय, ती प्रॅक्टिस करायची. जसं पहिल्या आठवड्यामध्ये हृदयात केंद्रित होण्याबद्दल सांगितलंय. तर तो कालावधीमध्ये केवळ इतकं छोटंसं काम आहे, की तुम्ही हृदयामध्ये केंद्रित व्हायचं, आतली ऊर्जा फील करायची. त्यामुळं इथं सांगितलं जातंय, की तुम्हाला खूप
मोठं काही काम नाहीये. छोटीशी असे अभ्यास आहेत 15-20 मिनिटाचे. ह्या अभ्यासक्रमाला घाईघाईत करायचं नाहीये. 6 महिन्याचा कालावधी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्ही घ्या. पण अगदी शॉर्टकटमध्ये आता मी हे संपवतो, 2 महिन्यातच संपवतो, 6 महिन्याचं असं करायचं नाहीये. कारण हे वाचलं आणि लगेच पुढचं वाचायला घेतलं आणि ते पाठ केलं. हे नाही चालणार आहे. आपल्याला पाठ व्हायला वेळ लागत नाही. आपल्याला ते आत उतरायला वेळ लागतो. मला भगवद्गीतेचे एवढे अध्याय मुखोद्गत आहेत. हे आपण अनेकांकडून ऐकतो. ते पाठ करायला काहीच अवघड नाही. मानवी बुद्धी तितकी शार्प आहे, की आपण कुठलीही गोष्ट पटकन पिकअप करतो. 2 दिवसात आपल्याला अध्याय पाठ होतात. पण ते आत उतरलंय का? हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर माझं पाठांतर किती हे महत्वाचं नाहीये. मी काय समजून घेतलंय, काय आतमध्ये टाकलंय आणि ते जेव्हा तुम्ही मला अगदी माझ्या वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा विचारलं, तर ते मला सांगता आलं पाहिजे. आपण पाठ केलेलं विसरतो. पण जे समजून घेतलंय, आत टाकलेलं आपल्या हृदयामध्ये, ते विसरत नाही. कारण आपण ते जगतो. त्याचे अनुभव येतात. मग आपल्याला ते आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून आपल्याला अगदी तसंच या अभ्यासक्रमात पाठ काहीच करायचं नाहीये. फक्त आभा स्वच्छ करण्याची 4 वाक्य पाठ करायची. ती पण तुम्ही जेव्हा फील करता ना, की तुम्ही अनिमंत्रित प्रभावांना बोलताय, त्यावेळेस ती पाठ पण नाही करायची गरज. तुम्ही अक्षरशः त्या प्रभावांशी बोलता हृदयातून. मग ती सहज यायला लागतात आपल्याला. हं. त्यामुळं आपल्याला इथं वेळ घेऊन करायचंय, की 6 ते 7 महिने आरामात. पहिल्या विभागाचं नाव बघा. आपल्या उच्च स्वशी जाणीवपूर्वक संचार करण्याचे एक तंत्र विकसित करणे. इथं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे जाणीवपूर्वक. आपल्यासोबत आपला उच्च आत्मा, अंतरात्मा पहिल्यापासून होता. पण आता आपण अवेअरनेसमध्ये येतो. आपल्याला माहिती होती, की असा एक माझा भाग आहे आणि आता मी त्याच्याशी बोलणार आहे. म्हणून इथं शब्द खूप महत्वाचा आहे, जाणीवपूर्वक. हं. तर पहिला विभाग आपला पूर्णपणे त्याच्यावर आधारित आहे, की आपण ह्या 7 धड्यांमध्ये, 7 आठवड्यांमध्ये आपण आपल्या उच्च आत्म्याशी कसं बोलायचं? तो कोण आहे? तो कुठे राहतो? त्याचं नाव काय आहे? मी त्याच्याशी बोलताना काय सिग्नल येणार आहे? त्याला फोन लावताना कुठले नंबर डायल करायचे? है ना? हे सगळं आपण पहिल्या विभागात बघतो. म्हणून इथं नाव दिलंय जाणीवपूर्वक संचार करण्याचे एक तंत्र विकसित करणे. आणि ह्या विभागामध्ये 7 धडे आहेत. ठीक आहे? आता 7 धड्यामधला पहिला धडा आहे हृदयात केंद्रित होणे. ह्या धड्यावर पूर्ण युनिफाईड आधारित आहे. म्हणून मला स्वतःलाच ते समाधान वाटलं नाही, की मला असं सारखं-सारखं वाटत होतं, की हे पुन्हा घ्यायचं, हे पुन्हा घ्यायचंय. पहिल्या आठवड्यामध्ये हे का सांगितलं गेलंय आपल्याला ह्याचं पण एक कारण आहे. जेव्हा बाबाजी हृदयात केंद्रित होणे ह्या धड्यामध्ये आपल्याला हृदयात तर केंद्रित व्हायलाच सांगतात. का व्हायचं तेही सांगतात, पण त्याच्यासोबत काही सत्य सांगतायत आपल्याला, जे आजपर्यंत आपल्याला कुणी नाही सांगितलं. आणि ती सत्य सत्य म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याला टिकून राहिलो, त्याला धरून राहिलो, तर आपण पुढची जी बिल्डिंग उभी करणार आहेत, ती सोपी जाणार. म्हणून ह्याच्यामध्ये हृदयात केंद्रित होणे ह्याच्यासोबतच बाबाजींनी सत्य सांगितली. हं. तर जसं की पहिल्याच वाक्यात तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या कल्पनेपेक्षा तुम्ही खूप सुंदर आहात. तुम्हाला माहीत नाहीये. फक्त शरीराने असा अर्थ नाही, तुमच्या विचारांनी, तुमच्या गुणांनी ह्याबद्दल इथं बोललं जातंय. कुठल्यातरी कारणाने आपल्याला ईश्वरत्व समजत नाही, ते कारण काही महत्वाचं नाहीये. मी जरी माझं ईश्वरी तत्व विसरलेले असले ह्या शरीरात आल्यानंतर, आपण तसा करार करून आलेलो असतो. शरीरात जन्म घेतल्यानंतर मी कोण आहे आणि कुठून आले हे आपण सगळं विसरलेलो असतो. त्यामुळं मला माहित नाहीये, मी त्या माणसाच्या पोटी जन्म घेतला, त्या घराण्यात वाढले. तिथले आचार-विचार सगळ्या तिथली संस्कृती समजून घेतली, की आई-वडील कुणाची पूजा करतायत, कुठला देव आहे, कोण आहे देव म्हणजे काय? ती पूजा कशी करायची? त्याची उपासना कशी करायची? हे मी माझ्या जन्मापासून समजून घेतलं.
ज्याला माझी घरातली लोक चूक म्हणतात मी चूक म्हणायला चालू केलं. ज्याला माझ्या घरातली लोक बरोबर म्हणतात मी बरोबर म्हणायला चालू केलं. समजते आपली घडण कशी झालेली. जिथं कुठं मला समाजामध्ये सांगितलं जाते की हे असं नाही, मुलींनी असं राहायचं, मुलांनी असं राहायचं, हे सगळे जे सामाजिक नियम सगळं जे काही आहे आपल्याला जसं सांगितलं जातं आपण त्याप्रमाणे घडत जातो. त्यामुळं हे ईश्वरत्व माझ्यात आत आहे हे जर मला कुणी सांगितलं तर मी म्हणेन हो माझ्या आत आहे. जर मला कुणी नाही सांगितलं तर मी नाही समजणार ते. अगदी तसंच आपल्याला कुठल्या तरी अशा कारणांमुळं आपण ईश्वरी स्वरूपात बनलो आहोत हे माहित नाहीये. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे इथलं. आणि ते कारण महत्वाचं नाही, कारण नक्कीच त्याचा विचार करण्यालायक नाही. जे कारण आहे त्याच्या मागचं ते आपल्याला त्याच्यामध्ये जास्त पडू नका, कारण आपण ह्या शरीरात येऊन ह्या मायेमध्ये सगळं विसरलो. अनेकदा आपण सहजपणे म्हणतो घरामध्ये की ही अन्नपूर्णा आहे. हा हे आपण अशा ईश्वराच्या आपण उपमा देतो. त्याबद्दल इथे सांगितलं जातंय. पण अ, तुम्हाला सांगितलं जातं ईश्वराच्या प्रतिमेत बनला आणि तुम्ही सुद्धा तेच म्हणता आणि त्यावरच विश्वास ठेवता. हे सांगणे सोयीस्कर आणि सोपे आहे की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय. म्हणजे जर आपल्याला कुणी सांगितलं तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ते सोयीस्कर बनतं आपल्यासाठी. आपल्याला जर लहानपणापासून कुणी सांगितलं नाहीये की तू आणि ईश्वर एक आहात हे आपल्याला माहित नाहीये, तर आपण कायम काय करतो, ईश्वराला आपल्यापासून कुणीतरी वेगळं आहे असं समजतो आणि त्याला भीतियुक्त आदर, भीतियुक्त प्रेम हे कर, नाहीतर मग चांगलं नाहीये. हा उपवास तू केलाच पाहिजे. हा तुटला तर फार अवघड आहे. आठवा आपल्या आयुष्यातले असे सगळे प्रसंग आठवा जिथं-जिथं आपण देवाला घाबरलोय. आणि ज्यावेळेस आपल्याला आता बाबाजी हे सांगतायत, की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तेव्हा आपण ते म्हणतोय. पुन्हा-पुन्हा म्हणतोय आणि विश्वास ठेवतोय त्याच्यावर. की एक असा माझ्यापर्यंत पोहोचलंय हे सत्य, मी याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे आता आपण आपला मार्ग निवडतोय, एक सत्य निवडतोय आणि त्या सत्याप्रमाणे आता आपण इथून पुढचं जर्नी करणार आहे. ह्याला आपण पकडलंय आपला बेस म्हणून, की आतापासून माझं सत्य हे जे बाबाजी मला सांगतायत, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले. आणि आता मी त्याच्यासोबत एक आहे. ह्या सत्यावर माझी पुढची बिल्डिंग उभी करतेय. हा झाला माझा बेस, हा झाला माझा फाउंडेशन. म्हणून इथं पहिलं वाक्य सांगितलेलं आहे, की हे सांगणं अगदी सोपं आहे, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे, बनलो आहे. हे आपल्याला सांगणं. म्हणून ते सत्य आपल्याला पहिल्या आठवड्यात सांगितलं जातंय, की तुम्ही हे सत्य पहिलं ऐका. विश्वास ठेवू नका सुरुवातीला. पण पहिलं ऐका. आता तुम्ही काय करा, तात्पुरतं त्याला खरं माना. ठीक आहे चला, मी असं हे मानते आणि मग मी पुढचा अभ्यास सुरू करते, पुढच्या धड्यांचा. आणि जेव्हा जसं-जसं आपण उच्च स्वबरोबर येतो, जोडले जातो, आपल्याला संकेत मिळतात, आपल्याला अनुभव यायला लागतात, तेव्हा या सत्याची हे सत्य आपल्याला पटतं. म्हणून इथं आपल्याला एक पहिलं सत्य दिलंय पहिल्याच आठवड्यामध्ये, की आता तुम्ही जे काही तुमचं आधी शिकलेलं आहात, की हा ईश्वर आहे आणि मी पूजा केली, हे केलं किंवा मी जे काही केलं तरच मला त्याचं एक फळ मिळणार आहे किंवा भीती मनातली. हे सगळं आपल्याला काढायचंय. माझ्या समोर जेव्हा मी पूजेला बसते, तेव्हा सुद्धा माझ्या मनात हाच भाव असेल, की मी माझ्या ईश्वरासोबत आत्ता एक आहे आणि ती पूजा बघा इतकी सुंदर होते. कारण मी त्याच्यासोबत तेव्हा एक झालेली असते माझ्या हृदयातून. आणि त्यामुळे जो एक-एक माझ्या अ, आपल्या मूर्तीला पाणी घालणं, अभिषेक करणं, ह्या गोष्टी सुद्धा आतून यायला लागतात. किंवा पोथी वाचताना सुद्धा मी ज्यांचं वाचतीये, त्यांच्या सोबत मी एक आहे. मी त्यांच्याच प्रतिमेत बनली. हा भाव आणून जरी आपण सुरुवात केली, तरी सुद्धा आपल्याला जाणवेल, की माझी आजची जी काही उपासना मी करते, ध्यानाव्यतिरिक्त, ती सुद्धा सुंदर होती. म्हणजे हे सत्य असं आहे. तर ह्यामुळं बाबाजींनी पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला एक सत्य सांगितलंय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. आता तिथून पुढे तुम्ही युनिफाईड स्टार्ट करा. तुमचा हा जो अभ्यासक्रम आहे तो स्टार्ट करा. ठीक आहे? तर एक सत्य आपण निवडलंय. आता तिथून पुढे आपण आपला जर्नी सुरू केला ऑलरेडी. ईश्वर म्हणजे जे सांगितलेलं बाबाजींनी, की तो एक मानून आपण जर चाललो, की हाच ईश्वर आहे.
तर मग आपण ज्यांना इतके वर्ष लहानपणापासून जे बघतोय, ही देवता, ती देवता, हे देव, ही देवी, हे काय आहेत मग? त्यामुळे आपल्याकडे एका ईश्वराचा कॉन्सेप्ट नाहीच आहे तसा, पण आपण सगळ्यांमध्ये ईश्वर बघतो. हे आपल्याला तिथं सांगितलं जातं. जे आपण अनेक देवी देवतांची रूपं बघतो ना, ह्याचा अर्थ असा आहे, की आपण अनेकांमध्ये ईश्वराला बघतो. आपण प्रत्येकामध्ये ईश्वराला बघतो. आणि ते कसं? त्याच्या गुणांनी. आपण नतमस्तक होतो ते त्याच्या गुणांपुढं, त्याच्या स्वभावापुढं. तो जे त्याच्या आतमध्ये जे भरलंय ना हृदयात, त्याच्या पुढं. म्हणून इथं दिलेलं आहे, की तुम्हाला त्याचे गुण कसे आहेत, त्याचं जीवन कसं असतं, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये मिळेल. कारण तुम्ही ते बनत जाणार आहे. जसे जसे आपण एक एक चॅप्टर पुढे जाऊ, एक एक आठवडा पुढे जाऊ, तसे तसे आपल्या आतमध्ये आपण ईश्वरी गुणांना अनुभव करणार. मग आपण ईश्वराच्या साक्षात प्रतिमेत येणार आणि आपलं जीवन कसं असायला पाहिजे ते आपल्याला तिथं कळणार. ह्या एकदा दिव्य सत्याकडे लक्ष द्या, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आत्ताही बनलेलो आहे. जरी माझ्या आयुष्यात ती परिपूर्णता नाहीये, जरी माझ्या आयुष्यात त्रास आहे, दुःख आहे, तरी सुद्धा मी आत्ता बनलेलो आहे. हे जे आहे ना, की मी कधी काळी बनलो होतो किंवा मी बनेन, हे सगळा अभ्यासक्रम केल्यानंतर मी ईश्वराच्या प्रतिमेत येईल नाही. आपण आत्ता ही ईश्वरी प्रतिमेतच आहोत. आपण फक्त आठवतोय हे वाचून. एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये. अनेक आपल्या हातून चुका घडल्या असतील, अनेक काही गोष्टी घडल्या असतील, पण इथलं एक मूलभूत सत्य, की आपण बनलेलो आहोत. हे कधीही बदलणार नाही. जरी आपल्याकडनं अनेक चुका घडल्यात, त्रास झाला, आपल्याकडनं काहीतरी अशा गोष्टी घडल्यात कर्म, जी घडायला नकोय. असं जर कुणाच्या मनात असेल, की मी एवढे सगळे माझ्या हातून घडलेले, तर मग मी कसं काय ईश्वराच्या प्रतिमेत? ह्याचं उत्तर बाबाजी इथं देतायत, की हे मूलभूत सत्य कधीच बदललं नाहीये आणि हे सत्य तुम्ही बदलूही शकत नाही. असं तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण ते सत्य सत्य आहे. तुम्ही काहीही करा. याचा अर्थ असा आहे, की कर्माशी बांधू नका ह्या सत्याला. म्हणून आपण ध्यानात अनेकदा म्हणायचो, की वाईट कर्म करणारी लोक सुद्धा ईश्वरी प्रतिमेत आहेत, चांगली कर्म करणारी लोक सुद्धा ईश्वरी प्रतिमेत आहेत. कशामुळं? फरक केवळ गुणांचा आहे. फरक केवळ गुणांचा आहे. आणि ते जे गुण आपण विसरलोय आपल्या विचारांमुळं, त्या विचारांमध्ये सुधारणा करण्यासाठीच हा अभ्यासक्रम आहे. की आपण आता विचारांना आठवणार, आपल्या गुणांना परत आठवणार आणि मग आपण खरोखर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येणार, जे आपलं मूळ स्वरूप हे की ईश्वरी प्रतिमा हे आपलं मूळ स्वरूप आहे. त्याच्यात आपण पुन्हा येणार. तर पहिला धडा आपल्याला हे सांगतो, की तुम्ही तुमच्या शरीराकडे फक्त आत्ताच्या हे अस्तित्व, माझं इथलं, ज्या कुटुंबात मी आहे, ज्या समाजात मी आहे, ज्या ऑफिसमध्ये मी आहे, मी आहे या शरीरात, या पंचेंद्रियांना घेऊन मी एवढीच आहे, असंच आपल्याला वाटतं. की मी अशी आहे की जिच्यावर खूप अन्याय झालाय. मी अशी आहे की मी रडते. मी अशी आहे की मी निराश होते. मी अशी आहे की जिला एक भूतकाळ आहे आणि त्या भूतकाळाला घेऊन माझ्यासोबतच असं का घडलं? मी काय कुणाचं चूक केली होती, कुणाला त्रास दिला होता म्हणून मला हे सगळं भोगावं लागतंय. मी इतकीच आहे. आणि म्हणून मी स्वतःला इतकी कमी लेखते, की मला माहीतच नाहीये माझ्या आतमध्ये किती पॉवर आहेत आणि किती गिफ्ट आहेत माझ्याकडं आणि मी काय काय करू शकते. कारण माझे जे ईश्वरी गुण आहेत मी फक्त एक लिमिटेड बघतीये. मला माहित नाही माझा ईश्वर अतुलनीय आहे आणि त्यामुळे मी सुद्धा आहे. माझ्याकडे पण त्या युनिक क्वालिटीज आहेत ज्या माझ्या ईश्वरामध्ये. हे सगळं आपल्याला ह्या पॅराग्राफमध्ये कळतंय, की तुमच्या शरीर तुम्ही बघताय ते केवळ छोटंसं बघताय. बर्फाच्या जो एखादा डोंगर असतो पाण्यामधला, वरचा जो हिमनगाचा पाट आहे तेवढंच बघताय. त्याच्या खाली त्याची पूर्ण मोठं अस्तित्व आहे ते आपल्याला दिसत नाहीये. ह्या 5 पंचेंद्रियांच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. एवढेच सेन्सेस आपल्याकडे आहेत. अरे मला डोळ्यांनी तर फक्त समोर भिंत दिसतीये. त्या भिंतीच्या पलीकडे नाही दिसत आहे मला काही. त्यामुळे मला असं वाटतं की मी लिमिटेड आहे. मला एवढंच ऐकू येतं जे इथं इथं जाईल. एवढ्याच भागातला मला फक्त मी तिथल्याच गोष्टी फक्त बघू शकते, समजू शकते. पण बाबाजी इथं म्हणतायत की तुम्ही जे विचार करताय ना, त्याच्या पलीकडे तुमचा खरं स्वरूप आहे. तुमचं मूळ स्वरूप जे आहे ते त्याच्याही पलीकडे म्हणजेच काय, त्याच्यापेक्षा मोठं आहे अस्तित्व, जेवढं आपण समजतो. आणि ते जे पूर्ण स्वरूप आहे आपलं, बियॉन्ड,
ते स्वरूप आपला आनंद आणि समृद्धीचा सोर्स आहे. जिथून आपल्याला जो आवाज येतो, त्याप्रमाणे आपण जेव्हा कृती करतो, तेव्हा आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. असा तो आपला जिवंत बघा, प्रेमाने स्पंदन करणारा आपला एक दुसरा पार्ट आहे आपला. तो भाग आहे दुसरा आपला. ज्याबद्दल बाबाजी इथं थोडी हिंट देतायत, ज्याला आपण दुसऱ्या धड्यामध्ये भेटणार आहोत. जेव्हा तुम्हाला हे समजेल, की तुम्ही कोण आहात, तुमचे खरे गुण स्वतःहून समोर यायला लागतील. आपल्याला जेव्हा रिअलाईज व्हायला लागेल, की मी ही निम्न स्व म्हणतो ना, एक स्वतःचं स्वरूप जे आपण या शरीरात बघतोय. या शरीराच्या बाहेर आपलं अस्तित्व नाहीये, हेच आपल्याला वाटतंय. पण जेव्हा आपल्याला ती गोष्ट कळेल, तेव्हा आपले गुण प्रकट व्हायला लागतील. मी सर्वज्ञ कशी काय? मला सगळं काय आपण असं का म्हणतो, की माझा ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणून मी आहे. सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं माहिती. ज्याला सगळं माहिती कुठं काय चालू आहे. आपल्याला माहिती? नाही माहिती आपल्याला. मग बाबाजी असं का म्हणतायत, की तुम्हाला ते समजेल? कारण ते जे माझं स्वरूप आहे दुसरं, ज्याला आपण आता उच्च स्व म्हणतो, त्याच्यासोबत जेव्हा मी एक व्हायला लागते कसं? जाणीवपूर्वक, अवेअरनेसमध्ये. तो आहेच आहे माझ्यासोबत. एकच आहे ऑलरेडी माझ्या आतच आहे माझा आत्मा. पण मला माहित नाहीये, की असं काही असतं, की जो मला सांगू शकतो, जो मला आवाज देतो आतून, पण मी त्याचं ऐकत नाही, दुर्लक्ष करते. ह्याची मला काही कल्पना नाही. आपल्यासोबत काहीतरी अशी शक्ती आहे हे मला माहीतच नाहीये. पण इथं जेव्हा मला हे समजायला लागेल, तेव्हा माझे ते आहेत ते सगळे गुण सरफेसला यायला लागतील. मग पुढे जाऊन आपल्याला समजेल, "अरेच्चा! मी माझ्या आतल्या आवाजाचं ऐकलं आणि हे केलं आणि मला ह्याच्यात यश मिळालं." इतका आनंद मिळेल. अरे, कसं काय झालं माझ्याकडून? माझ्यात एवढी शक्ती कशी काय आली? की जी कामं करायला मी घाबरायचे आधी. माझ्यात आत्मविश्वास नव्हता. आता ती कामं सहज व्हायला लागली. कुठून येतं हे सगळं ज्ञान? हे शहाणपण आतून सांगणारा कोण आहे, की तू असं कर, तू तसं कर. हे कुठला आवाज आहे? तो आवाज क्लिअर ऐकू यायला लागेल आणि मग आपल्याकडनं अशी कामं घडायला लागतील, जी स्वतःला पण विश्वास नाही बसणार, की हे मी आहे. जे मी तुम्हाला पहिल्यांदा बोलले होते, की युनिफाईड संपल्यानंतर आपण स्वतःला ओळखणार नाही. आपल्यात खूप बदल झाले असतील. त्याबद्दल इथं बाबाजी सांगतायत, की असे गुण तुमच्या समोर क्वालिटीज यायला लागतील स्वतःच्याच, की ज्या तुम्ही स्वप्नातही विचार केला नसता, की मी हे करू शकेन माझ्या आयुष्यात कधी. आणि तुम्हाला असं वाटेल, की हे आत्ता जागृत झालेत का काय युनिफाईड केल्यामुळं किंवा माझ्या उच्च आत्म्याबद्दल माहिती घेतल्यामुळं. तर ते नेहमीच होते. नेहमीच होते आपल्यामध्ये. पण आपण स्वतःवर कधी विश्वास ठेवला नाही. स्वतःबद्दल एक जागृती नव्हती. एक अवेअरनेस नव्हता, जो आता आपल्याला यायला लागेल. इथं पुढच्या पॅराग्राफमध्ये बाबाजी त्या गुणांबद्दल बोलतायत, की असे कुठले गुण आहेत तुम्ही सांगा. तुम्हीच सांगा ते. आणि जे काही ईश्वराचे तुम्ही समजता ना, ते स्वतःला द्या. कदाचित बाबाजी म्हणतात तुम्हाला आत्ता ते हास्यास्पद वाटेल, की देव म्हणजे देव, भगवंत, साक्षात भगवान, परमेश्वर, त्याचे गुण मी माझे कसे काय मानू? हे किती चुकीचं आहे, की तो जे आहे ना, ते मी स्वतःला कसं बघू मी त्याच्यात? मला नाही पटत आहे. तर बाबाजी म्हणतात, की इथं तुम्ही कुठलीही विनम्रता म्हणजे की किंवा संकोच न करता, हेजिटेशन न ठेवता, तुम्ही फक्त ते गुण स्वतःला द्या, आत्तापुरतं. आणि ते रिपीट करा पहिल्या आठवड्यामध्ये. रिपीट करा, रिपीट करा, रिपीट करा. जरी विश्वास नाहीये माझा, जरी विश्वास नाही की मी सर्व व्यापक आहे, म्हणा. म्हणून इथं सांगितलंय, की ते सगळे ईश्वराचे तुम्ही गुण आठवा. गणपती बाप्पा जेव्हा मी म्हणते, की गणपती बाप्पा माझ्यासाठी काय आहे? कशासाठी मला तो आवडतो? तो विघ्नहर्ता आहे. त्याचा गुण कुठला? जो मला एक नेहमी आवडतो, आठवतो. आपण जर विचार केला गणपती बाप्पांचा, तर ते विघ्न हरतात. ते विघ्न हरतात म्हणजे काय? संकटामध्ये सगळ्यांसाठी सगळ्यांची संकटं दूर नेतात. तिथंच मदत करतात. आता आपल्यामध्ये तो गुण आहे का बघा? मी कधी कुणाच्या संकटाच्या वेळी कुणाला मदतीला आले आहे का? आले असाल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या गुणांमध्ये आहात. ते स्वरूप गणपती बाप्पांचं आपण बघतो तसं एकदंत आणि हे, ते नका बघू. तुम्ही ते बघा, की बाप्पांचे गुण काय आहेत? आपण म्हणतो त्यांचे कान सुपासारखे मोठे आहेत, म्हणजे सगळ्यांचं ऐकून घेण्यासाठी. आपणही अनेकदा केवळ
त्या माणसाला एक मॉरल सपोर्ट, इमोशनल सपोर्टसाठी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्यात. म्हणजे ह्या पद्धतीने प्रत्येक देवतेकडे आपण बघितलं ना, तर आपल्याला कळेल, की त्या देवतेमध्ये आपण जे बघतोय ना, ते माझ्यात कुठेतरी आहे. कधीतरी ते बाहेर आलेलं आहे. कदाचित आत्ता ते थांबलेलं आहे काही गोष्टींमुळं. मी हृदय बंद केलंय. मी कुणालाही मदत करायची नाही ठरवली, कारण मला खूप धोका मिळाला. लोकांनी मला तसं दिलं नाही. म्हणून कदाचित आत्ता मी ते थांबवलं असेल. पण आहेत ते गुण आपल्यामध्ये. आता पुन्हा आपण त्या गुणांची उजळणी करतोय. म्हणून इथं म्हणलं, की जो कुणी ईश्वर तुम्ही मानता, मी स्वामी समर्थांना मानते, मी गजानन महाराजांना, मी शंकर बाबांना, त्या सगळ्यांचे गुण आपल्यात आहेत का थोडे-थोडे अंशाने? ते बघा. कधी ना कधी त्यांच्यामध्ये जे आपण ज्याचं पूजन करतो, ज्या गुणांचं, की माझे स्वामी असे, की ते मला म्हणतात, "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणून मला ते आवडतं. ते नेहमी माझ्या पाठीमागे उभे राहिले. आपण म्हणतो, आता आठवा, आपण कुणाला असं कधी म्हणलोय का? की "तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत." कधीतरी कुणाला तरी आपल्याकडनं हे वाक्य गेलं असेल? कुणाला नसेल. आपल्याला माणसांशी आपली नाती खराब असतील. आपण नसेल म्हणलं. स्वतःला म्हणलं असेल, की "तू ठीक आहे, होईल, होईल, काळजी करू नको, करू आपण." आपण स्वतःला सपोर्ट देताना आतल्या आत मनात, आपल्यात स्वामी आहेत मग गुणांनी. हे कनेक्शन आठवा आणि मग आपल्याला थोडा विश्वास बसेल स्वतःवर, की हां, मी ईश्वरी स्वरूपात प्रतिमेत बनले आहे. कारण माझ्यात ते गुण ऑलरेडी एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे टाकलेलं आहे, कोडिंग केलेलं आहे. ते सॉफ्टवेअर बनवताना ते कोडिंग आहे आतमध्ये. पण त्याच्यात व्हायरस आहे आणि त्यामुळे ते कोड नीट चालत नाहीये, रन होत नाहीये. म्हणून असं वाटतं की सॉफ्टवेअरच खराब आहे. पण ते गुण एखाद्या कोडिंग प्रमाणे आपल्या आत दिलेले आहेत. वेळच्या वेळी ते आपण बाहेरही काढलेले आहेत. पण काही कारणांमुळं त्या सगळ्यावर आता थांबलंय सगळं. म्हणून आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये त्या गुणांना आठवणार आहेत. आणि त्याची सुरुवात हे तर तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा, की ईश्वर प्रकाश आहे किंवा त्याचे गुण सगळे इथं वर्णन केलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे, की एकीकृत होणार, आपण युनिफाईड होणार म्हणजे कुणासोबत? आपल्या त्या मूळ स्वरूपासोबत, आपल्या ईश्वरासोबत. आणि तो ईश्वर कोण आहे हे पण आपल्याला दुसऱ्या आठवड्यात बाबाजी सांगतायत. की कसं आपण मूळ स्वरूपामध्ये येणार. कसं आपल्या उच्च आत्मा, जो आपला मूळ स्वरूप म्हणतो आपण, त्याबद्दल बाबाजी दुसऱ्या आठवड्यात सांगतायत. पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, की इथं आपल्याला सांगितलं गेलंय, की आपण मला वाटतं ते दुसऱ्या आठवड्यात आहे. ह्या धड्यामध्ये आपण केवळ त्या गुणांना आठवणार, त्या स्वरूपाला आठवणार आपल्या, जे आपण ईश्वरामध्ये बघतो आणि केवळ आपल्या हृदयावर जाणार आणि हृदयात जाऊन स्थिर होणार, एकाग्र होणार. ही हृदयावरची जी क्रिया आहे ना, ही पहिल्या आठवड्यात पूर्ण आठवडाभर करायची. पूर्ण आठवडा. तुम्हाला आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, की मला आपोआप प्रेम फील व्हायला लागलंय. बघा, ज्यांनी मला सांगितलं होतं ना, की आम्हाला काही नाही फील झालं. आठवड्याच्या शेवटी सगळेजण सांगायला लागले, की "हो, आम्हाला आता फील व्हायला लागलंय." की कुठेही बाहेर झाडं जरी बघितली, एखादं काही असं बघितलं, की ते आतूनच ते फीलिंग यायला लागले आता. त्यामुळं पहिला आठवडा हा केवळ शांत होऊन, आतमध्ये जाऊन म्हणायचं, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्याचे सगळे गुण स्वतःला द्यायचे, केंद्रित होऊन बसायचं. एवढंच आपल्याला पहिल्या आठवड्यात करायचंय. आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये बघू, की ईश्वरी स्वरूप म्हणजे आपल्यासाठी नेमकं आता कोण आहे? काय सांगतायत? आणि ते आपण उद्याच्या सत्रात बघू. जेव्हा तुम्ही हृदयात स्थिर होत असतात, तर ॲज युजुअल जसे आपण ध्यानाला बसतो, विचार येतात. त्या विचारांना येऊ द्या. बाबाजी म्हणतात, केवळ तुम्ही हृदयात जा. जितकं आपण हृदय चक्रावर आपल्या ह्या स्थानावर जितकं आपण ध्यान करू, तुम्हाला जाणवेल, की आपोआपच आतून माझ्या काहीतरी बदलतंय आणि मला प्रेम येतंय. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे रोजच्या रोज आठवडाभर सराव करणं. 15 ते 20 मिनिटं काढणं आणि एकाग्र होऊन बसणं. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. थँक यू.